नमस्कार. मी किशोर दारगळकर आणि आपण पाहतात दारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, एक कविता आहे हिंदीमध्ये आणि त्याच्या दोन ओळी आहेत ज्या मला या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला ऐकवायच्या आहेत. यात कवी असं म्हणतो की जब नाश मनुज पे छाता है पहिले विवेक मर जाता है. खरं सांगू तुम्हाला, इंडी आघाडी जी आहे ना त्याची अवस्था सध्या तशीच झालेली आहे. कारण त्यांना कळत नाही आहे. त्यांना असं वाटलेलं की कुठून तरी आपल्याला सत्ता मिळेल, पण कुठूनही त्यांना असं दिसत नाही आहे की नरेंद्र मोदींना बाजूला करून आपल्याला सत्ता मिळेल असं काहीच घडत नाही आहे. आणि हे जेव्हा घडत नसतं तेव्हा जे फ्रस्ट्रेशन येते ना ते तुम्हाला इंडिया आघाडीतल्या विशेषतः काँग्रेसच्या चेहऱ्यावरती तुम्हाला साफ दिसतं की ते काही ना काही खुसपट काढून मोदींना कसं अडचणीत आणता येईल. मग ते ॲथलेटच्या संदर्भातलं असो किंवा जया बच्चनच्या संदर्भातलं असो, या सगळ्या घटना जर तुम्ही पाहिल्या तर हेच म्हणावंसं वाटतं की पहिले विवेक मर जाता है. म्हणजे काँग्रेसचा विवेक कुठेतरी मेला आहे का? कारण तुम्हाला सांगतो की एक वाद झाला. जगदीप धनखड जे उपराष्ट्रपती आहेत आणि राज्यसभेचे ते सभापती आहेत त्यांच्यामध्ये आणि जया बच्चन यांच्यामध्ये. आता जया बच्चन ह्याच्या आधी ह्याच्यावरनं वाद उत्पन्न करायचा प्रयत्न केलेला आहे की माझं नाव घेताना तुम्ही जया अमिताभ बच्चन असं का म्हणता? मी एक कर्तबगार स्त्री आहे. आणि सत्ताधारी पक्ष किंवा जे अध्यक्ष आहेत त्यांचं सांगणं असं होतं, वेळोवेळी ह्याच्या अगोदरही हा प्रॉब्लेम झालेला, की मॅडम तुमचं जे नाव इथे रजिस्टर झालेलं आहे ते आम्ही पुकारतो आहोत आणि ते नाव जया अमिताभ बच्चन हे आहे. आता असं असताना मुद्दामून जया बच्चन वारंवार उपराष्ट्रपती आणि राज्यसभेच्या अध्यक्षांचा जर अधिक्षेप करणार असतील, अपमान करणार असतील, अवमानना करणार असतील तर काय होईल हे आज दिसून आलं. आज जगदीप धनखड यांनी त्यांना इतकं बरोबर पॉईंटला पकडून असं म्हणतात ना की खरोखर त्यांचा अगदी शेलक्या भाषेत अपमान केला. आणि मग त्यांनी सांगायचा प्रयत्न केला जया बच्चनजी की मी कलाकार आहे, मला कळतं समोरचा माणसाची बॉडी लँग्वेज मला कळते वगैरे वगैरे. नाही, ठीक आहे, तुम्ही कलावंत असाल, मोठे कलावंत, त्या स्वतः खूप चांगल्या अभिनेत्री आहेत, लोकांनी त्यांना डोक्यावरती घेतलेलं आहे, सगळ्यांच्या त्या आवडत्या अभिनेत्री होत्या एकेकाळी. पण अलीकडे आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी त्या तक्रारीचा सूर लावतात. आता मध्यंतरी सेलिब्रिटी कुठेही गेल्यात की फोटोग्राफर मागे जातात, त्या फोटोग्राफरना त्यांनी अतिशय वाईट भाषेमध्ये त्यांचा अपमान केलेला, याचे व्हिडिओ फिरले सगळ्या ठिकाणी. तर तुम्ही एवढ्या मोठ्या अभिनेत्री आहात, तुमच्या नावामागे बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचं नाव लागतं आहे, तर तुम्ही थोडंसं तारतम्य बाळगलं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे जयाजी. आणि प्रश्न असा आहे की आजच्या घडीला तुम्ही पाहिलं तर जया बच्चन ह्या खासदार म्हणून जे काही त्यांचं काम चालू आहे, त्यांना पक्षाने, समाजवादी पक्षाने निवडून आणलेलं आहे वगैरे वगैरे सोडता त्यांनी इतर काही फार मोठं अगदी अभिनय क्षेत्रात पण अलीकडे काही केलेल्याचं दिसत नाही आहे. वेरॅज अमिताभ बच्चन सातत्याने एकापेक्षा एक जी शिखरं म्हणतायत ती पादाक्रांत करतायत, सर करताना दिसत आहेत. अशावेळी असं होतं की महावृक्षाच्या छायेमध्ये जे वृक्ष असतात किंवा जी माणसं असतात मोठ्या माणसांच्या छायेमध्ये, त्यांना कुठेतरी असं फ्रस्ट्रेशन येऊ शकतं आणि ते जयाजींनाही आलं असेल. पण त्याचा अर्थ तुम्ही सूट संवैधानिक पद घेतलेल्या एका माणसाचा असा अपमान नाही करू शकत ना. आणि तुम्हाला जर नाव बदलायचंच असेल जयाजी, तुमचं कर्तृत्व आहे, लोकांनी ते मान्य केलेलं आहे, तर त्याला काही प्रोसिजर आहे. आणि हेच त्यांना धनखड सांगण्याचा प्रयत्न करत होते
की मॅडम तुम्हाला जर नाव चेंज करायचं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे प्रोसिजर करा आणि बदलून घ्या आपलं नाव. पण आमच्यासमोर जर ते नाव जया अमिताभ बच्चन असेल, तर आम्ही तेच पुकारणार ना. मग तुम्हाला राग का येतो? म्हणजे हे अकारण काढलेलं खुसपट आहे जया बच्चन यांनी. आणि तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे समाजवादी पक्ष असेल, काँग्रेस असेल, ह्यांचं फ्रस्ट्रेशन हेच आहे की तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान कसे झाले आणि आम्ही आता यांना काही राज्य करून देणार नाही म्हणून. आता खरं तर बच्चन फॅमिली आणि गांधी फॅमिलीमधनं विस्तव जात नाही. पण आज जेव्हा बाहेर आल्या जया बच्चन आणि त्यांना मीडियानी अप्रोच केलं किंवा मीडियाच्या समोर त्या गेल्या, सामोऱ्या गेल्या, तेव्हा त्यांच्या मागे सोनिया गांधी उभ्या होत्या. म्हणजे काँग्रेसची तर अशी गोची झाली आहे ना की जो कोणी मोदींविरुद्ध किंवा मोदींनी मोदींच्या टीममधली जी लोक असतील आणि मोदी ह्यांच्यावरती कसा हल्ला करता येईल, काहीही खुसपट काढून, काहीही कारण काढून ह्याची हे लोक नुसती वाट बघत असतात. पण हे त्यांना कळत नाही की हे सगळं करत असताना तुमचं फ्रस्ट्रेशनच दिसून येतं. आणि जया बच्चन यांच्या बाबतीमध्ये तर तुम्हाला माहिती आहे की त्याने एकेकाळी एक अमिताभ बच्चन बरोबर चित्रपट केलेला खूप गाजला अभिमान. तर तो अभिमान आणि आजचा त्यांचा अभिमान पाहिला की असं वाटतं की हा जो त्यांचा प्रवास आहे जया बच्चन यांचा, तो अभिमान, तो अपमान इथपर्यंत झालेला आहे. आणि हे काही योग्य नाही आहे जयाजी. तुमचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यांची तुमच्याकडनं या वयात तरी मॅच्युरिटीनी तुम्ही वागाल अशी अपेक्षा आहे. आणि मला असं वाटतं की आजच्या या घटनेनंतर तुम्ही अजून जबाबदारीनी, कारण तुम्ही राज्यसभेच्या खासदार आहात, मला वाटतं ही तिसरी टर्म आहे त्यांची, तर तुम्ही त्याप्रमाणे आपला जो काही आहे तो व्यवहार ठेवाल अशी लोक तुमच्याकडनं जर अपेक्षा करत असतील तर ते चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.